राधेय महिला गृहोद्योग आयोजित आनंद नगरी खरेदी महोत्सवास उत्साहात प्रारंभ। राधेय महिला गृहोद्योगाचा उपक्रम ठरतोय विशेष आकर्षण। महिलांच्या कलागुणांना मिळाले नवे व्यासपीठ। आनंद नगरी महोत्सव सुरू। स्थानिक महिलांना उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राधेय महिला गृहोद्योग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आनंद नगरी खरेदी महोत्सवास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला। अलका बलदावा यांच्या हस्ते रिबन कट करून व दीप प्रज्वलन करून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। उद्घाटन सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादीचे गटनेते तथा नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी उपमहापौर तथा नगरसेवक गणेश भोसले, मर्चंट बँकेचे संचालक संजय चोपडा, प्रयास ग्रुपच्या संस्थापिका अलकाताई मुंदडा, लीलावती अग्रवाल, रजनी भंडारी, सुरेखा जंगम, प्रतिभा रासकर, आशा गायकवाड, आरती थोरात, रेखा फिरोदिया, दीपा मालू, निकिता बाहेती, प्रणिता साबू आदी मान्यवर उपस्थित होते। नागरिक, महिला सदस्य तसेच व्यापारी वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थितीही पाहायला मिळाली। महिलांच्या कौशल्याला प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने या आनंद नगरी खरेदी महोत्सवाचे उज्ज्वला मालू व स्वाती नागोरी यांनी आयोजन केले आहे। महोत्सवात घरगुती उद्योगातून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूंना विशेष स्थान देण्यात आले आहे। यामध्ये हस्तकला वस्तू, महिलांसाठी आकर्षक कपडे, ज्वेलरी, गृहोपयोगी साहित्य, खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, सजावटीच्या वस्तू तसेच विविध पारंपरिक आणि आधुनिक वस्तूंचे स्टॉल ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत। या महोत्सवात जवळपास 35 विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले असून प्रत्येक स्टॉलवर आकर्षक वस्तू आणि विशेष सवलती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। यामुळे नागरिकांकडूनही महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत असल्याचे चित्र उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले। उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी महिला उद्योजकांच्या कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे महिलांना आर्थिक बळकटी मिळण्यास मदत होत असल्याचे सांगितले। तसेच स्थानिक व्यवसायाला चालना मिळून महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास अशा महोत्सवांचा मोठा फायदा होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। राधेय महिला गृहोद्योग यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिला उद्योजकांना सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर। आज या ठिकाणी आपल्या राधेय महिला गृहोद्योगाच्या संचालिका आमच्या स्वातीताई नागोरी आणि उज्ज्वलाताई मालू यांच्या परिश्रमामधून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला ही संधी उपलब्ध होत असते। म्हणून सर्वप्रथम आपण त्यांचं या ठिकाणी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं की त्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं हा सगळा इतका कार्यक्रम आयोजित करत असताना गेले महिनाभरापासून जे त्यांचे परिश्रम होते। कारण मला चांगलं आठवतं आम्ही या स्टॉलला जागा उपलब्ध होण्याकरता मला वाटतं 15-20 दिवस, 1 महिना झाला असेल की आम्ही या ठिकाणी आपल्या या नागेश्वर मंदिरामध्ये आलो होतो। त्याच्यानंतर सीतावन लॉनचा विषय झाला, त्यानंतर इथला विषय झाला आणि मी शेवट या जागेला प्राधान्य दिलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहे। तर सर्वप्रथम या आमच्या दोनही ताईंचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो
की त्यांच्यामुळं आपल्याला सगळ्यांना ही संधी उपलब्ध होते की आपल्या ज्या काही वस्तू आहेत, आपण जे काही पदार्थ तयार केले तर त्यांच्यामुळं आपल्याला हे चांगलं मार्केट मिळतंय. तर त्यांचं मनापासून अभिनंदन की आपण सगळ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला आणि आपण वारंवार या पद्धतीचे स्टॉल लावून असल्यामुळं एक लोक आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि त्या माध्यमातून आता मला वाटतं आता बरेच तिसऱ्यांदा आता आपण या ठिकाणी ही संधी सगळ्यांसाठी उपलब्ध करतो. अत्यंत चांगले पदार्थ, चांगल्या वस्तू या ठिकाणी आपल्याला या सगळ्यांच्या माध्यमातून उपलब्ध होत असतात. उपस्थित आमंत्रित सर्व मंचगण, मी प्रथमतः आदरणीय गणेशजी भोसले यांचे आभार मानते. या पदावर येऊन आम्हाला 1-2 मिनिट आपल्यासोबत ह्या कार्यक्रमाची रिस्पेक्टेड सगळ्यांनाच माहीत आहे आपले कार्यकर्ते नगरसेवक, त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. त्यानंतर स्पेशली मी उज्ज्वलाजी मालू आणि नागोरी यांनी, त्यांनी खरंच हा एक छोटा कार्यक्रम आयोजित केला महिला साठी. आज प्रत्येक घरात प्रत्येक महिला त्यांच्या मुलींबरोबर काही ना काही उद्योग व्यवसाय प्रोफेशनली करतात, त्यांना चांगला भाव भेटतो आहे. त्यांनी एक विचार केला, त्यामध्ये त्या स्टॉलमध्ये येऊन प्रत्येकाला संधी दिली, तर हे खरंच गौरवास्पद गोष्ट आहे. मी त्यांना पुढच्या भावी आयुष्यात हेच सांगेन की पूर्ण नगरचे स्टॉल तुमच्या ह्याच्यामध्ये आणि एक मोठ्या पटांगणात तुम्ही हा सर्व कार्यक्रम घ्या. त्यासाठी लागणारी मदत सर्वजण करतील, कारण का एक छोटी गोष्ट एक छोट्या बुद्धीत उतरते, ती बुद्धी अंगावरून येते आणि ती सावरते एका पटांगणात. आणि ह्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते. उपस्थित आपल्या भंडारी आंटी, मुंदरा आंटी आणि सर्व भगिनी यांना खरंच खूप धन्यवाद. इथे मला बोलवलं, ही संधी दिली, खूप खूप धन्यवाद. त्यानंतर इथे स्टॉलमध्ये जे पण काय आहे, आमचा हा कार्यक्रम फक्त अर्धा तासाचा असतो, पण तुमच्या या 48 तासात तुम्ही खूप स्वप्न रंगवता. आपल्याला किती क्लायंट येतील, आपलं बजेट किती होईल, याच्यातनं आपण काय एक्सप्लोर करू शकतो. ज्याच्याजवळ आज 10 आयटम येते, 20 आयटम पुढच्या स्टॉलमध्ये घेऊन येतील. तुमचं कंटिन्यू माइंड त्याच्यामध्ये असतं. त्या सर्वांसाठी मी शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि इथं आनंदनगरीचा मेळावा आपण आयोजित केलेला आहे. त्या मेळाव्याला सर्वजण ज्या महिला मंडळ आणि सर्व लोक इथं उपस्थित आहे, त्या सर्वांचं मी स्वागत करते. महिलांच्या आवडीचा विषय असा आहे फॅशन आणि शॉपिंग. त्या शॉपिंगसाठी सर्वांना एकाच छताखाली एकाच वेळी अतिशय उत्तम दर्जाचं फॅशनचं साहित्य त्यांना उपलब्ध व्हावं आणि अतिशय कमी किमतीमध्ये. याच्यासाठी आपल्या ज्या उज्ज्वलाताई मालू आहेत आणि स्वातीताई नागोरी यांची नेहमीच धडपड असते की महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं. आणि इनर बिलमध्ये आम्ही अलकाताई बलदवा आणि आम्ही बरोबर आहोत, तर त्या ब्युटी विथ ब्रेन असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर त्यांनी त्याला स्पॉन्सरशिप दिलेली आहे आणि अलका बाबींनी आणि आमच्या प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा यांच्यामुळे आज आम्ही सगळा प्रयास ग्रुप इथं उपलब्ध आहे. तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छिते, अतिशय छान असं प्रदर्शन इथं भरवण्यात आलेलं आहे. महिलांना जे काही लागतं त्या सगळ्या वस्तू इथं उपलब्ध आहे. तर जास्तीत जास्त महिलांनी, मुलींनी आणि सर्वांनी इथं या प्रदर्शनाचा आनंद घ्या आणि भरपूर शॉपिंग करा, एवढंच मी त्या निमित्ताने म्हणते. खाण्यासाठी पण भरपूर स्टॉल आहे, त्याच्यानंतर ज्वेलरी आहे, कपडे आहे, जे पाहिजे ते सर्व एकाच छताखाली उपलब्ध आहे. आपल्या उज्ज्वलाताई नेहमीच त्यांची धडपड असते की महिलांसाठी काहीतरी छान काही करायचं आणि त्यांचं एक आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात घडली पाहिजे. एक महिला सक्षमीकरण होणं खूप जरुरी आहे आणि एका महिला सक्षम झाल्या की त्या कुटुंबाचा विकास निश्चित होतो. त्या कायम असे प्रदर्शन आयोजित करत असतात. तर जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनाला व्हिजिट करा, भरपूर शॉपिंग करा आणि स्वातीताई आणि उज्ज्वलाताई आणि अलकाताई बलदवा आणि आमच्या अलकाताई यांच्यातर्फे तुम्हाला मी नम्र आवाहन करते, या आणि भरपूर शॉपिंग करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आनंद नगरी ह्या प्रदर्शनाचं आणि राधे ग्रुप ह्यांचं आपल्या ग्रुपच्या ज्या उज्ज्वला मालू आणि स्वाती नागोरी या दोघींनी मिळून हे जे प्रदर्शन सुरू केलेलं आहे
तर त्यासाठी महिलांनी खूप खूप त्यांना प्रोत्साहन मिळालेलं आहे भरपूर. आणि सगळ्यांनी खरेदीला आणि प्रदर्शन पाहायला जरूर सगळ्यांनी यावे ही मी सगळ्यांना नम्र विनंती करते आणि धन्यवाद. नमस्कार. आज आम्ही राधे महिला गृह उद्योग आयोजित इथे भव्य आनंद नगरी महोत्सव घेण्यात आलेला आहे. सर्व महिलांनी आमच्या सांगण्यावरून स्टॉलला भरपूर प्रोत्साहन दिलेले आहे. तसेच आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी आमच्या स्टॉल बघण्यासाठी अवश्य यावे. ह्या ओपनिंगसाठी आम्ही भागानगरी साहेब, त्याच्यानंतर आमच्या प्रयास ग्रुपच्या लाडक्या अध्यक्ष अलकाताई मुंदडा, तसेच आमचे स्पॉन्सर अलका बलदवा, या सर्वांच्या हस्ते आज आमचं ओपनिंग पण झालेलं आहे. म्हणून आज आणि उद्या शनिवार व रविवार 2 दिवस आम्ही स्टॉलचे आयोजन केलेले आहे. तरी आम्ही सर्वांना कळकळून विनंती करतो की सर्वांनी आमच्या स्टॉलला एकदा जरूर भेट द्या. नमस्कार. राधे महिला ग्रुप आयोजित हे स्टॉलचं प्रदर्शनचं खरेदी महोत्सवचं आयोजन केलं आहे. स्वाती नागोरी, उज्ज्वला मालू आम्हाला जी एक संकल्पना तिसऱ्यांदा आमचं हे स्टॉलचं आयोजन आहे. आम्हाला एक संकल्पना आमच्या मनात होती की लेडीजला, महिलांना प्रोत्साहन मिळावं, व्यासपीठ मिळावं आणि सगळ्या महिला सक्षम व्हावा. कारण आजकालची जी परिस्थिती आहे, युद्ध, टंचाई वेगवेगळी किंवा जी कमतरता आहे, तर दोन्ही घरातल्या दोन्ही मेंबरनी जर काही आर्थिक सहयोग केला मेंबरसाठी, तर ते सगळ्यांच्या समाजाच्या दृष्टीने, घरच्या दृष्टीने, सगळ्या दृष्टीने अतिशय चांगलं राहील. आणि त्यासाठी सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे. आणि आम्हाला पण या स्टॉलसाठी 1-1.5 महिन्यापासून आमची मेहनत आहे, प्रयत्न आहेत आणि सगळ्यांनी त्यासाठी आम्हाला फार प्रोत्साहन केले. आज आमचे 35 स्टॉल आहे, त्यामुळे आम्हाला चांगलं प्रोत्साहन मिळालं, सहकार्य मिळालं. यात आमचे कपडे, ज्वेलरी, फूड, वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्मेटिक, सगळं खाण्याचे पदार्थ, असे वेगवेगळे स्टॉल आहे. सगळ्या स्टॉल धारकांनी आम्हाला त्यांनी मेहनत घेतली, सगळ्यांना सहकार्य केलं, आम्हाला पण सहकार्य केलं. त्याबद्दल आम्हाला याचे फार मोठे समाधान आहे. आणि पुढे पण आम्ही आमची ही जी आहे प्रयत्न ते चालू ठेवू आणि सगळ्यांना त्याबद्दल आम्हाला धन्यवाद देण्यात.